नमस्कार. आज आपण इथे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा आपण कांद्याचा उत्तप्पा तयार करणार आहोत. तर ह्या उत्तप्प्यासाठी एक चटणी तयार करून घेणार आहोत आणि वरून छान आपण कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि चटणीचा वापर करणार आहोत. खूप छान चविष्ट असा मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा उत्तप्पा तयार होतो. तर ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. तर इथे आपण हे रेशनचे जाड तांदूळ घेतलेले 3 वाट्या आणि स्वच्छ धुवून आपण 8 ते 9 तास भिजत घातलेले आहेत. त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथीचे दाणे भिजत घातलेले आहेत. आता हे तांदूळ आपण छान बारीक करून घेणार आहोत. तर त्याच पाण्याचा वापर करायचा आहे आणि तांदूळ छान बारीक करून घ्यायचे आहेत. तांदूळ छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर इथे आपले तांदूळ छान बारीक करून झालेले आहेत. त्याच भांड्यामध्ये आता आपण उडदाची डाळ बारीक करून घेणार आहोत. उडदाची डाळसुद्धा आपण बारीक करूनच घ्यायची आहे. तर इथे उडदाची डाळ छान बारीक करून झालेली आहे आणि आता ती आपण जे तांदूळ बारीक करून घेतले त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण छान उडदाची डाळ बारीक करून घेतलेली आहे. त्याच भांड्यामध्ये आपण 1 वाटी शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे. तर इथे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपण शिजलेला भात घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घेऊन भात छान बारीक करून घ्यायचं आहे. जर इथे तुम्हाला भाताचा वापर करायचा नसेल तर तुम्ही भिजवलेल्या पोह्यांचा वापर करू शकता. तर आता जे आपण भात बारीक करून घेतलेला आहे ते आपण पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. भातामुळे खूप छान असे जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशा आंबोळ्या तयार होतात. तर आपण ह्याच पिठापासून इथे जाळीदार मऊ लुसलुशीत असे कांद्याचे उत्तप्पे तयार करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे पीठ छान आपण आता 1 मिनिटभर छान असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये हवा भरली जाते. तर ह्या आंबोळ्या खूप छान अशा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होतात. तर हे पीठ छान आपण 1 मिनिटभर अशा पद्धतीने छान ढवळून घ्यायचं आहे. पीठ ढवळून झाल्यानंतर हे पीठ छान उबदार जागेवर आपण रात्रभर ठेवून देणार आहोत. त्याच्यावर झाकण ठेवून हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आता पीठ पाहू शकता, साधारण त्याच्यावर बुडबुडे आलेले आहेत. तर आता आपल्याला ह्याच पिठाचे आपल्याला इथे कांद्याचे उत्तप्पे तयार करायचे आहेत. तर कांदा आणि चटणीचा वापर करून छान जाळीदार मऊ लुसलुशीत असे आपण उत्तप्पे तयार करणार आहोत. तर ह्या पिठामध्ये आता चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पीठ छान आपण ढवळून घेणार आहोत. मीठ टाकल्यानंतर पीठ छान अर्धा मिनिटभर आपण छान अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत, म्हणजे जे आपण उत्तप्पे करणार आहोत ते छान जाळीदार मऊ लुसलुशीत असे होतील. आता हे पीठ आपण एका बाजूला ठेवून आपण चटणी तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. तर इथे शेंगदाणे छान आपले भाजून झालेले आहेत आणि त्यामध्येच आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या छान आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. त्यामध्येच आपण 1 चमचा जिरे टाकणार आहोत. जिरे छान आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत. तर इथे आता शेंगदाणे, लसूण आणि जिरे छान भाजून झालेले आहे आणि आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि छान थंड करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर इथे शेंगदाणे छान थंड झाल्यानंतरच बारीक करून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा. तर आता इथे पाण्याचा वापर न करता सुकी चटणी छान आपण वाटून घेतलेली आहे, पाहू शकता. तर ह्या चटणीचाच आपण इथे उत्तप्प्यासाठी वापर करणार आहोत. तर इथे आपण जो उत्तप्पा तयार करणार आहोत त्याच्यासाठी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला टोमॅटो. तर आता आपण या कांद्यामध्ये चवीनुसार मीठ आणि जी आपण चटणी तयार करून घेतलेली आहे शेंगदाण्याची ती आपण कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता छान मिक्स करून घेणार आहोत. खूप छान टेस्टी असे हे उत्तप्पे तयार होतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तर इथे आपला फ्राय पॅन छान गरम करून झालेला आहे. थोडंसं तेल लावून आता आपण त्यावर जे उत्तप्प्याचं म्हणजेच आंबोळीचं पीठ आहे ते छान आपण अशा पद्धतीने
छान आपण उत्तप्पे तयार करून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता खूप छान अशी जाळी आलेली आहे। तर आता साधारण हे मिश्रण ओलसर असतानाच त्याच्यावर आपण जे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरीचं मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे ते छान अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत। तर हे मिश्रण छान ओलं असतानाच हे जे आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरीचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आपण अशा पद्धतीने छान पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे ओलसर असतानाच त्याला छान चिकटलं जातं। तर आता इथे आपण अर्धा चमचा जी आपण शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतलेली आहे ती त्याच्यावर छान पसरवून घ्यायची आहे। त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते उत्तप्प्याला। तर हलक्या हाताने अशा पद्धतीने छान प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे हा उत्तप्पा खूप छान लागतो। तर इथे पाहू शकता उत्तप्पा वरून कोरडा झालेला आहे। तर आता आपण वरून थोडंसं तेल टाकणार आहोत आणि उत्तप्पा छान पलटून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता छान असा खरपूस आपला जाळीदार मऊ लुसलुशीत आपला इथे उत्तप्पा छान तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने पलटून झाल्यानंतर सर्व बाजूने छान आपण भाजून घेणार आहोत। तर इथे आपला हा कांदा चटणीचा जो उत्तप्पा तयार झालेला आहे खूपच छान खमंग असा लागतो। तर इथे अशाच पद्धतीने दुसरा आपण उत्तप्पा छान तयार करून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता खूप छान अशी जाळी पडलेली आहे उत्तप्प्याला। तर इथे आपण आता कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, कढीपत्ता छान आपण वरून सर्व बाजूने पसरवून घेणार आहोत। तर सर्व उत्तप्पे अशा पद्धतीने छान करून घ्यायचे आहेत। तर इथे आपला हा उत्तप्पा छान तयार झालेला आहे। आता पलटी करून घ्यायचा आहे। तर हे उत्तप्पे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत खायला देऊ शकता। खूप छान चविष्ट असे हे उत्तप्पे तयार होतात। तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे मऊ लुसलुशीत जाळीदार असे हे उत्तप्पे तयार होतात। तर हे उत्तप्पे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर देऊ शकता। तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।